बातमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून सुरू असलेल्या रणधुमाळी संदर्भातली आहे। मतदानाआधी सोलापूरमधल्या अनगर नगर पंचायतीची निवडणूक राज्यभरात गाजतेय। राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंनी माजी आमदार आणि भाजपचे नेते राजन पाटील यांच्या वर्चस्वाला आव्हान दिलं आणि अनगरमध्ये राजकीय ड्रामा सुरू झाला। थिटेंचा अर्ज छाननीत बाद झाल्यावर पाटलांचे थोरले पुत्र विक्रांत उर्फ बाळराजे यांना चेव चढला आणि त्यांनी थेट अजित पवारांना नाद करायचा नाही असं आव्हान दिलं। जोरदार टीकेनंतर मुलगा चुकल्याचं राजन पाटलांच्या लक्षात आलं आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केली। पार्थ आणि जय पवार समजून बाळराजेंना माफ करा अशी विनंती राजन पाटील यांनी अजित पवारांना केली। अजितदादांना चॅलेंज करणारा मी एवढा मोठा कार्यकर्ता नाही। माझ्या वडिलांनी त्यांच्यासोबत काम केलंय, मी सुद्धा त्यांचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत काम केलंय। परंतु अनेक वर्षापासून आम्ही बघत होतो की काही लोक, काही मंडळी, त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या नावाखाली आमच्या कुटुंबाला बदनाम करत होते, आमच्या गावाला बदनाम करत होते। म्हणून त्यांनी जो प्रयत्न केला की अनगरची नगरपंचायत निवडणूक लावायची, परंतु ते त्यामध्ये त्यांना यश आलं नाही। तो जो उत्साह होता त्या उत्साहाच्या भारामध्ये मी ते बोलून गेलो असेल, परंतु अजितदादांना मी काहीतरी बोलावं असं माझ्या मनात ते नव्हतं। जर ते झालं असेल तर मी ठीक आहे, मी दिलगिरी व्यक्त करतो। त्या सगळ्या राजकीय ड्राम्यानंतर उमेदवार उज्ज्वला थिटे आणि राष्ट्रवादीतून नेमकी काय प्रतिक्रिया समोर येते ते बघूया। राजन पाटील यांचे कट पहा ना। त्यांना पूर्वीपासूनच कल्पना होती की एकदा यांच्या विरोधात एखादा व्यक्ती जर गेला तर तो व्यक्ती पुन्हा भविष्यात तो उभा राहू नये, हे त्यांचे प्रयत्न चालू असतात। त्याचं मतदार यादीतून नाव काढणे, घरदार जाळणे, हे तर सगळं आता सत्य परिस्थिती सर्वांना माहिती आहे। मग जेव्हा तशा मोठ्या गुन्ह्यातून तुम्ही मुलं सोडवताय तर मतदार हे आता माझ्या अर्जातून 4 कागद बाद न करायला किती वेळ लागणार आहे? याचाच फायदा त्यांनी घेतला। आमच्या बाजूने आमचा वकील छाननीला गेला नव्हता, कारण आम्ही कागदपत्राची पूर्तता कलेक्टर साहेबांच्या सांगण्यावरून केली होती। आता हे नवीन कुठं, आता जिल्हा न्यायालयाला जायचं ह्यांच्या विरोधात। राजन पाटला सकट प्रशासकीय अधिकारी हे सगळे याच्यामधले दोषी आहेत, याची इन्क्वायरी झाली पाहिजे। राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यांनी याची दखल घेतली पाहिजे आणि हे फक्त निवडणूक बिनविरोध करण्याच्या करताचं हे षडयंत्र आहे आणि बिनविरोध करावी व्हावी म्हणून कुठल्याही तराला जाऊन तुम्ही अर्ज बाद करताय आणि पळपुटे आहेत। आता पेन लिहिलेलं सुद्धा खोडणारे रबर आलेले आहेत आणि ते 50 रुपयात मिळतात आणि ह्या रबराच्या साह्यानं त्यांनी त्यामध्ये सही गायब केलेली असावी असा त्याच्यामध्ये मला संशय आहे। सहीच नाही, अजूनही काही गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी बदललेल्या आहेत असा आम्हाला संशय आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.